रुपाली भाजी कोणी बनवली? खराट बनवली? चपातीचं काय आकार या कोणी बनवली स्वयंपाकाचा? स्वयंपाक ती बघा तुमच्या पाठीमाग बसली महाराणी. दिदे तो स्वयंपाक केला? हा पप्पा मीच केलाय. चांगला झालाय ना? एक नंबर, लय भारी चपाती मऊ झाली. मी मजाने म्हणलं, मला वाटलं यांनी केलाय. अहो एखाद्या वेळेस माझ्याकडून भाजीत कमी जादा मीठ झालं किंवा चपाती कच्ची राहिली तर तुम्ही डोंगर डोक्यावर घेता आणि ते पुरील का बरं नाही काय म्हणले? अरे रुपाली, खवळाचा विषय नाहीये, ती लेकरू आहे, ती शिकते अजून. त्याला जर आता मी खवळवला ती शिकायचा इंटरेस्ट निघून जाईल. म्हणजे खरं शिकायचंय का ते शिकणारच नाही. तुझं 42 वर्ष वय झालंय, तू चुका करते का नाही? त्या नॉर्मल चुका आहेत, त्या एखाद्या दिवशी होतात. तिला शिकल्यानंतर तिची चूक होणार नाही ही माझी गॅरंटी. आणि दुसरी गोष्ट राहिली, हे काम सगळ्यांना आलं पाहिजे. पुरुष असो महिला असो, स्वयंपाक असेल, भांडे असतील, झाडून असेल, रानातलं काम असेल, घरातलं काम असेल, स्वावलंबन गरजेचं आहे. ते आम्हाला मिलिटरी शिकवलं गेलं, अलग लक्षात. त्याच्यामुळं जर खवळून त्या गोष्टीचा काही निष्कर्ष निघत असेल ना तर खवळू, पण मला वाटतं त्या गोष्टीत खवळण्याची गरज नाही. त्याला किती आनंद झाला बरं छान स्वयंपाक म्हणल्यानंतर. थोडीफार कमी जादा असते स्वयंपाकामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीत उणीव असते. मग प्रत्येक गोष्टीच्या उणीवाला उन्हातून करायचं का? असं नाही करायचं. मी तुला पण खवळत नाही कधी, ती नाही खवळत नाही. मला असं वाटतं फक्त विचारायचं काम आहे, त्याच्यात काहीतरी बदल करता येतो. बरोबर आहे का नाही? हा खरं आहे, पण तुम्ही मला कधी कधी खवळता म्हणून असं वाटलं तिला का नाही खवळली. इथं चुकतं आपलं. मला खवळली त्याला नाही खवळली, मला दिलं त्याला नाही दिलं. कोणती गोष्ट अशी असती, त्याला मिळू द्या आपल्याला मिळेल. बरोबर आहे ना? चला जेवून करू दे मला, बाकी चालत राहते.